अं, शेतकऱ्यांसाठी हे जे आपण जे फळबागावर लावतो त्या ठिकाणी गवताचा वगैरे त्याच्या बुंदामध्ये गवत वगैरे वाढतं आणि ते गवत वाढल्यानंतर मजुरांचा पण खर्च जास्त येतो. यासाठी टेक्सटाईल इंडस्ट्री लिमिटेड अहमदाबाद गुजरात या कंपनीनं एक विडमॅट म्हणून हे एक प्रोडक्ट तयार केले आणि त्यामुळं शेतकऱ्यांना काय फायदा होतो हे ऐकून घेण्यासाठी मी टेक्सटाईल इंडस्ट्री लिमिटेड अहमदाबाद मार्फत प्रतिनिधी म्हणून श्री तोरकर पाटील, तोरकरवाडी, तालुका राशीन, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर यांच्या या पेरूच्या प्लॉटवर मी आज आलेलो आहे आणि त्याच्यापासून त्यांना काय हे टेक्सटाईल विडमेट वापरल्यानंतर काय फायदा झाला आणि पूर्वी त्यांना काय त्रास होत होता विडमेट वापरण्यापूर्वी आणि विडमेट वापरल्यानंतर त्यांना काय फायदा झाला आणि त्यांनी ते टेक्सटाईलचं का निवडलं याबाबत आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊ. ते आता आपण त्यांना भेटूया आणि ते त्यांचं ते काय असे मनोगत आहे ते आपल्याला सांगतील. सर नमस्कार, मी मनोहर माडिक, टेक्सटाईल इंडस्ट्री लिमिटेड अहमदाबाद. तुम्ही हे जे विडमेट टेक्सटाईलचे जे वापरले त्याच्या अगोदर टेक्सटाईलचे हे वापरण्यापूर्वी तुम्हाला हे विडमेट वापरण्यापूर्वी काय त्रास होता? आम्हाला विडमेट वापरण्याच्या अगोदर या बागेमध्ये पेरूमध्ये खूप तणाचा त्रास होत होता. तणाच्या 5-6 खुरपण्या घ्याव्या लागायच्या आणि तेवढं करून पण नुकसान व्हायचं की जमिनीवरचे जे गवतावरचे थ्रिप्स होते, रोग होते, किडी होत्या, त्याच्यामुळं ते डायरेक्ट पिकावर लगेच अटॅक व्हायचा आणि त्याच्यामुळे झाडाची वाढ कमी व्हायची आणि फळावर परिणाम व्हायचा. तसेच हे तण एवढं होतं जास्ती प्रमाणात यायचं. आता तणाचा पूर्णपणे एकदम आम्ही त्याच्यापासून रिलीफ मिळाला. हे विडमेट वापरल्यानंतर गवताचा परिणाम कमी झाला नाही, गवताचा 100% परिणाम कमी झाला. तसेच जमिनीतली आर्द्रता टिकून राहते. आणि त्याच्यामुळं काय होते, सगळा ओलावा टिकून राहिल्यामुळे झाडाची वाढ पण एकसारखी होते, फळाची वाढ चांगली होते आणि क्वालिटीला पण चांगला फरक होतो. आणि त्याच्यामध्ये जे आपण जे तुम्ही ड्रिप लाईन केली त्या ड्रिप लाईन या विडमेटमुळे पाण्याचं दिवसातून तुम्ही किती वेळा पाणी द्यायचे ड्रिपमुळे? नाही, दिवसाला आम्हाला 2 दिवसाआड पाणी आम्ही सोडत होतो 4-5 तास. तर आता आम्हाला तेच पाणी 2 दिवस एक्स्ट्रा वाढ झाली, म्हणजे पाण्यात खूप प्रमाणात बचत झाली आमची. म्हणजे तुम्हाला थोडक्यात या विडमेटमुळे चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे. अगदीच. आणि हे तुम्ही विडमेट का वापरलं? ISI वगैरे आहे किंवा असं काय? नाही, काय झालं, शेच मी रिझल्ट चांगल्या मी बऱ्याच कंपन्यांचा शोध घेतला, त्याचे नमुने तपासले, सॅम्पल आणले होते. पण मी दुसऱ्या तुमच्या माध्यमातून मला ते थोडं इथं आमच्या शेजारी थोडं एक जणांनी टाकलेलं, मी त्यांच्याही फील्डवर जाऊन आलो. काळे पाटलांच्या तिथं. त्याच्या रिझल्ट मध्ये असं जाणवलं की तुमचं ही क्वालिटी याची टेक्सटाईलच्या विडमॅटची क्वालिटी उत्कृष्ट आहे सगळ्यांपेक्षा. त्याच्यामुळे आम्ही याची निवड केली. मी सध्या ते 2-2.5 एकरवर याची वापरले. मला आधी भविष्यात अजून माझी 5-6 एकर बाग आहे, त्याला मला लावण्याचा विचार आधी नाही. ही माझा जुना प्लॉट आहे मोठा. त्याला फळ चालू असल्यामुळे मी त्याला नाही टाकलेलं. आता ते फळ निघून परत नवीन ज्यावेळेस धरणार आहे आता डिसेंबरच्या दरम्यान, त्यावेळेस मी त्याला त्या प्लॉटला पण हे टाकणार आहे. आता जर ह्याच्यामध्ये तुम्हाला जो फायदा झालाय तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर या विडमेट बाबत? नाही, सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगेल की टेक्सटाईल कंपनीचं विडमॅट एक नंबर चांगला आहे आणि त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे, त्याचं क्वालिटी चांगली आहे. तरी सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यायचा असेल तर टेक्सटाईलच घ्या आणि टेक्सटाईलच वापरा. अगर दुसऱ्या कुठल्याच कंपनीचा न विचार करता. म्हणजे ह्याच्यावर उन्हाचा वगैरे काही परिणाम नाही? उन्हाचा काही परिणाम होत नाही, त्याच्यात कसलाच त्याला इफेक्ट होत नाही. अच्छा, मग ह्याच्या काही गवत वगैरे आता काही नाही? गवत हे नष्ट झालं. हे साईडला गवत दिसतंय, आतलं गवत हे सगळं कुजून गेलेलं, सगळं जाग्यावर वाळून गेलं. उघडून दाखवलं, बरोबर, सगळं सडून गेलं आणि पूर्णपणे जमीन ही झाली. त्याच्यामुळे ओलावा राहिल्यामुळं त्यातली की जी गांडूळ आपण केचवे म्हणतो त्याची पण उत्कृष्ट वाढ चांगली झाली. त्याच्यामुळे नैसर्गिक जी असते
ते त्याचा बेनिफिट आम्हाला दिसून आला आणि आहे. याच्यावर झाडावर तुम्ही जे फर्टिलायझर मारता हो. त्याचा पण त्या विडीमेटमुळे त्याच्या मुळांवर त्याचा परिणाम होतो. नाही, मुळांवर त्याच्या अजिबात हे होत नाही. आम्ही जे खतं सोडतो ते प्रॉपर मुळांना मिळतात. ओके. जे वॉटर सोलेबल खत आहे पहिलं कसं ऊन उष्णतेने ते निघून जायचे. आता ह्याच्या ओलाव्यामुळे एकदम ते चांगल्या प्रकारचे मुळापर्यंत पोहोचते. हो. ओके. आणि त्याच्यामुळे विडीमेट नव्हतं, जे तण गावात यायचं त्या बुळामध्ये झाडाच्या खोडापाशी, त्याच्यावर जी पहिल्यांदा रोग यायचे, त्याच्यामुळे ते झाडाच्या औषध खाली गेलं नाही तर रोगाचा प्रादुर्भाव जास्त जाणवायचा. असं झाले की एकदम जवळून बुडाच्या जवळून टाकल्यामुळं तर त्याला तिथं रोग यायचा प्रश्नच निर्माण होत नाही आता. हे साधारण हे किती एकर साठी तुम्ही आता वापरलाय? मी ते साधारण 2 एकर साठी वापरले. आता 2-2.5 एकर आहे माझं, 2.25 एकर आहे सध्या हे आता वापरलेलं चालू. त्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे आणि तुम्ही जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्ही नाही, उलट आम्हाला शेतकऱ्यांसाठी एक वरदानच आहे. टेक्सेल कंपनीचं विडमेट हे खूप चांगल्या प्रकारचं वरदान आहे. आम्ही त्यात समाधानी आहोत त्यांच्या कार्यात आणि क्वालिटीत आणि उत्पादनासंदर्भात. आपले खूप खूप धन्यवाद. नमस्कार.